नमस्कार मित्रांनो, आज आपण फक्त मराठीत बोलणार आहोत कारण की आज आपण एक मराठी सिनेमाचा रिव्ह्यू करणार आहे, तो पण एक मराठीमध्ये. तर चला सुरुवात करूया. तुमचे शिक्षण कोणत्या भाषेत झाले? मराठी, इंग्लिश? आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या काळजाच्या जवळचा आहे. नुकताच क्रांतिज्योत विद्यालय मराठी मीडियमात मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा फक्त शाळेचा ट्रेलर नाही तर मराठी भाषेसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी दिलेल्या एक लढ्याची एक झलक आहे. ट्रेलर पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो. चला मग सविस्तर बोलूया या ट्रेलरबद्दल. त्याआधी तुम्ही मला सांगा, आपली मराठी इंडस्ट्री कुठेतरी कमी होते का? आत्ताचे जे बॉलिवूड म्हणतात की मराठी इंडस्ट्री खूप महाग होती, त्यांच्याकडे काही नाही, कंटेंट नाही, हे नाही ते नाही असं म्हणतात. तर मी त्यांना सांगू शकतो की ज्या मराठी इंडस्ट्रीने नटरंग, नटसम्राट, चला लढूया, आता थांबायचं नाही आणि दशावतार आणि एड्यांची जत्रा असे भरपूर मूवी दिलेत ज्यांचे रिमेक तुम्ही हिंदीमध्ये करतात, त्याच मराठी इंडस्ट्रीला तुम्ही आज बोलू शकत नाही. तर चला या ट्रेलरबद्दल बोलूया. ट्रेलरची सुरुवात होते एक छोट्याशा गावातल्या क्रांतिज्योत विद्यालयापासून. एक अशी शाळा जी 100 वर्ष जुनी आहे पण आज ती मोडकळीस आली आहे. दुसरीकडे एक मोठं इंग्लिश मीडियम स्कूल आहे ज्याला ही मराठी शाळा बंद करून तिथे आपला एक नवा ताबा मिळवायचा आहे, किंवा तिथे एक आपली मराठी मीडियम सोडून इंग्लिश मीडियम मोठी काढायची आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतं की तुटपुंज्या पगारावर काम करणारे शिक्षक आणि जिद्द मुलं या सिस्टीमविरुद्ध कशी उभी राहतात. शिक्षण हा ध्यास आहे की व्यवसाय आहे, हा विचार हा चित्रपटात मांडतोय. शिक्षण क्षेत्रातील राजकारण आणि मराठी माणसाचा स्वाभिमान यांचा हा लढा खूप प्रभावीपणे वाढला आहे. या मराठी मूवीमध्ये आपले मेन कॅरेक्टर म्हणलं तर सगळ्यात पहिले अमय वाघ, प्राजक्ता कोळी आणि सिद्धार्थ चांदेकर, क्षितिज जोग असे खूप मोठे कलाकार केले आहेत, ज्यांनी झिम्मा, पुन्हा एकदा झिम्मा आणि फर्स्ट क्लास आबाडे यासारख्या चित्रपटामध्ये काम केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणलं तर ह्या मूवीचा जो निर्माता आहे तो आहे हेमंत ढोमे, ज्यांनी खूप भारी कंटेंट क्रिएटर मूवी आपल्याला दिले आहेत, जे तुम्हाला आत्ता मी सांगितलं आहे. अभिनयाबद्दल बोलायचं तर मुख्य भूमिकेतील कलाकार एक सामान्य मराठी आणि शिक्षकाची व्यथा आणि गर्व दोन्ही अप्रतिम साकारला आहे. ट्रेलरमध्ये मुलांचा नैसर्गिक अभिनय पाहून आपल्या शाळेच्या जुन्या दिवस आठवण येतील. बॅकग्राऊंड म्युझिक खूप प्रेरणादायी आहे, जे ट्रेलरमध्ये इमोशनल सीन्सना आणखी ताकद देतो. चित्रपटाचं छायाचित्रण अगदी वास्तविकता आहे, ज्यामुळे आपण त्या गावाशी आणि शाळेशी जोडले जातो. आजच्या काळात आपण इंग्रजी बोलण्याच्या हुशारीचं लक्षण मानतो, पण हा चित्रपट आपल्याला आपल्या मुलांची आठवण करून देतो. किंवा आपण असे म्हणू शकतो की आपण आपल्या जो जुनी शाळा आहे त्या बाबतीबद्दल आपल्याला आठवण करून देतो. मराठी मीडियम किंवा मराठी माध्यम वाचवणं म्हणजे फक्त भाषा वाचवणं नाही, तर आपला वारसा वाचवणं आहे. ट्रेलरमध्ये संवाद खूप टोकेदार आहेत, जे थेट काळजाला भेटतात. जर आपण निष्कर्ष काढायचा बघितलं तर थोडक्यात सांगायचं तर क्रांतिज्योत विद्यालय मराठी मीडियमचा ट्रेलर एक इमोशनल रोलरकोस्टर आहे. हा मूवी किंवा हा चित्रपट थिएटरमध्ये चांगला चालणार आहे. आणि 2026ची सुरुवात ही मराठी मीडियम किंवा मराठी इंडस्ट्रीने कसा दिला आहे हा तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसा हा ट्रेलर वाटला? तुम्हाला वाटतं का की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या सर्व मराठी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.